जालना विधानसभा मतदारसंघातून अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसकडे होत असताना मुंबई येथे छाननी समितीचे राज्यप्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्या समितीसमोर जालना शहर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष अब्दुल हफीज यांनी जोरदारपणे मतदारसंघाची मांडणी करून आपल्याला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। जालना विधानसभा मतदारसंघात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे सर्वाधिक मतदान असून हा मतदारसंघ फुले शाहू आंबेडकर विचारांचा आहे। या मतदारसंघातून मुस्लिम समाजाला कधीही उमेदवारी देण्यात आली नाहीये। काँग्रेस पक्षाचे नेते निवडून आल्यानंतर फुले शाहू आंबेडकर विचारांना नेहमी विसरतात आणि भाजप आणि संघाच्या विचारांशी संलग्न होऊन जातीयवादी विचारांना प्रोत्साहन देतात, हे जगजाहीर आहे। छाननी समितीचे राज्यप्रमुख मिस्त्री यांनी अब्दुल हफीज यांची बाजू ऐकून घेऊन ही बाब पक्षश्रेष्ठींकडे दाखविण्यात येईल असं आश्वासन दिलंय। अब्दुल हफीज यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी म्हणून अनेक मुस्लिम धार्मिक संघटना आणि सामाजिक संघटनांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे जोर लावलाय। छाननी समितीचे प्रमुख आदरणीय मधुसूदन मिस्त्री आणि इतर 3 पक्षाने जे निरीक्षक आणि समिती प्रमुख पाठवले होते त्यांना परवा मी टिळक भवन येथे भेटलो आणि अनेक शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेतली आणि माझ्यासह राज्यात एकूण 22 उमेदवार कमीत कमी महाविकास आघाडी यांनी मुस्लिम समाजाला देण्यात यावे अशी मागणी केली। मी जालना विधानसभेचा मुद्दा मांडताना त्यांच्यासमोर असं म्हटलं की गेल्या 1999 पासून साधारण 5 वेळा जे विद्यमान आमदार आहे कैलास शेठ गोरंट्याल यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे, परंतु यावेळेस गेल्या निवडणुकीत लोकसभेचे आणि विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली नाही किंवा राज्यसभा असो की विधान परिषद असो तिथेही प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही। म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमचे जे उलमाए आहे, विविध संघटनेमध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत, यांनी सर्वांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय नाना पटोलेजी, विजय वरट्टीवार साहेब असतील, आपले अजून जे आपले नेते आहेत त्यांच्याकडे सर्व शिष्टमंडळांनी भेट घेऊन त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहे, बंटी पाटील आहे, थोरात साहेब आहे, असे अनेक लोकांना वेगवेगळ्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून एम शेख जे माजी आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा आमचे MDFचे माध्यमातून असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ता शिष्टमंडळाच्या माध्यमातून या नेत्यांना भेटत आहे।